मित्रांनो, कंपनीजनी आजकाल काही असे फीचर्स आणि गाड्यांमध्ये चेंजेस करायला सुरुवात केली आहे. ते दिसायला तर छान दिसतात, परंतु ते आपण वापरायला गेलो तर आपल्याला ते खूप खर्चवाले आहेत आणि आपल्या खिशातून ते जास्त पैसे काढण्याचे कंपनीजचे आयडियाज आहेत. ते नॉर्मल लोकांना कळत नाही. नॉर्मली लोक जे त्याच्याजवळ लक्ष देत नाही, परंतु ह्या गोष्टी जर तुमच्या गाडीमध्ये असतील तर तुमच्या खिसा जास्त रिकामा होईल आणि तुम्हाला खूप मोठा खर्च येऊ शकतो. त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, की ह्या गोष्टी जे ते कंपनीने नाही दिल्या ना तर तुमचे बरेचसे पैसे वाचतील, परंतु जे आता देत आहेत तसे त्याच्यामुळे जे ते तुमचे किती पैसे खर्च होऊ शकतात तुम्ही कदाचित ह्या गोष्टीचा विचार देखील केला नसेल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या कंपन्या आजकाल बंपरमध्ये हेडलाईट द्यायला लागलेल्या आहेत, जसे की ग्रँड विटारामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल कशी बंपरमध्ये हेडलाईट येते, हॅरियरमध्ये बंपरमध्ये हेडलाईट द्यायला लागली, नेक्सॉनमध्ये जे आहे ती इथे खाली हेडलाईट द्यायला लागली. आधी किंवा जास्त गाड्यांमध्ये कसं असतं, ही हेडलाईट जी आहे ती वेगळी असते आणि हा बंपर वेगळा असतो. हे दिसायला देखील छान दिसतं आणि हे आपल्याला कॉस्ट सफिशियंट आहे, पैसे ह्याच्यामुळे वाचतात. कशी काय? फॉर एक्झाम्पल, देव ना करो कधी आपला ॲक्सिडेंट झाला आणि तुम्हाला माहीतच असेल की जास्त करून जे आहेत ते जर कुठे आपली गाडी घासली, टच झाली तर पहिला जो आहे तो बंपर डॅमेज होतो, बंपरला हिट होतं. आता माझी गाडी देव ना करो परंतु जर हिट झाली कुठून थोडीशी समोरच्याला, तर अशा वेळेला मला हा फक्त बंपर चेंज करावा लागेल, बंपरच हा डॅमेज होणार आहे. किंवा ही जी लाईट आहे ती डॅमेज झाली तर झाली, किंवा ही काय महाग नाही मिळत, ही 2,000ची गोष्ट आहे, बंपर येईल 3-4 हजाराला, त्याच्यावरती पेंट येईल 3-4 हजाराला, असं आहे. परंतु जेव्हा ह्याच्यामध्ये हेडलाईट येते आणि तुम्ही जर कोणाला टच केलं, हिट केलं आणि जर ती हेडलाईट डॅमेज झाली, बंपर सोबतच हेडलाईट देखील डॅमेज होते आणि रिप्लेसमेंट कॉस्ट तुमची खूप जास्त वाढते. कारण की बंपरचा खर्च हा कमी असतो आणि हेडलाईटचा खर्च, आता ही मी हेडलाईट जर घ्यायला गेलो ना, ह्याचीच मला प्राइस 20-25 हजार रुपये एका हेडलाईटची पडेल. त्या ग्रँड विटाराची तर अजून महाग असेल आणि त्याच्यासोबतच हॅरियर किंवा टाटा नेक्सॉन झाली किंवा बऱ्याचशा अशा गाड्या ज्यांच्या जे ते खाली ह्याच्यामध्ये येतात हेडलाईट. DRL असणं वेगळं, लहान फॉग लाईट असणं वेगळं, परंतु जर हेडलाईट आली आणि ती डॅमेज झाली तर खर्च खूप जास्त वाढतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे हेडलाईट दिल्यामुळे फॉग लाईट ते लोक देत नाहीत, ती कॉस्ट कटिंग तिकडे त्यांचे पैसे वाचवतात आणि आपल्याला हेडलाईट देऊन टाकतात. पुढे जाऊन ॲक्सिडेंट झाला तर हेडलाईट पण बदला आणि बंपर पण बदला. अशा वेळेला कंपनीचे जास्त पैसे बनतात. ही त्यांची आयडिया आहे तुमच्याकडनं जास्त पैसे काढण्याची. इथे DRL दिली बारकी, जी की कमी खर्चाची असते, आणि खाली हेडलाईट दिली, जेणेकरून जर गाडी डॅमेज झाली तर पहिला हेडलाईट फुटेल आणि जास्त पैसे 20-25 हजार जागेवरती, 2 हेडलाईटचे 50 हजार जागेवरती ते तुमच्याकडनं काढतात. आणि आता मित्रांनो, दुसरं आहे हे अलॉय व्हील्स. हे अलॉय व्हील्सची काही प्रॉब्लेम नाही, हा प्रत्येकाचा चॉईस आहे. कोणाला रिम हवी आहे, कोणाला अलॉय व्हील्स हवी आहे. याच्याने लुक देखील वाढतो, मायलेजमध्ये देखील फरक येतो, हँडलिंगमध्ये देखील फरक येतो. परंतु अलॉय व्हील्स कुठले, जे की फार जास्त मोठे मोठे असतात. आता ह्याच्यामध्ये बघा, हा टायर जो आहे ह्याची हे जे आहे वॉल साईड जी आहे ती कितीची आहे, 65ची आहे. म्हणजे हा जो आहे हा मोठा आहे. परंतु काही गाड्या ज्या आहेत ते आता हे रिम साईज जे ते वाढवतात, 18 इंची, 19 इंची, 20 इंची, मग टायर जो आहे तो एवढूसा उरतो, फक्त एवढा. आणि ते दिसायला फार छान दिसतं, मस्त गाडी वाटते पाहायला तुम्ही गेला तर, परंतु भारतीय कंडिशनसाठी ते सुटेबल अजिबात नाही. जेवढी ही रिम साईज वाढते तेवढं तुमची आतील जो कम्फर्ट आहे तो कमी होतो आणि तेवढे टायर पंक्चर होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. आता हे जे मोठे मोठे रिमवाले जे गोष्टी आहेत ते हळूहळू तुम्ही पाहाल ते प्रत्येक गाडीमध्ये जे आहे ते वाढायला लागलेले आहेत, की रिम साईज जे आहेत ते वाढवतात आणि मोठे मोठे रिम द्यायला लागतात. टॉप मॉडेलमध्ये मोठा रिम वगैरे असं ते दिसायला छान आहे, परंतु ते आपल्या भारतीय कंडिशनमध्ये हायवेवरती जाता जाता मोठा खड्डा येतो. मग अशा वेळेला जर हा टायरचा भाग जर छोटा असेल तर तो टायर लगेच इम्पॅक्ट होतो आणि टायर जो आहे तो फाटतो आणि त्यासोबत रिम देखील, बहुतेक लोकांचे रिमा तुटतात. आणि असे जर तुम्ही ती गाडी जर घेऊन तुम्ही कुठे लॉंग जर्नीला जाल तर ती तुम्हाला फक्त त्रास आणि त्रासच देईल. जेव्हा हे साईज मोठा असतं तेव्हा इम्पॅक्ट जो आहे तो रिमपर्यंत पोहोचत नाही. टायरमध्ये इथे देखील त्याला जागा असते दबण्यासाठी आणि तो टायर लवकर फुटत नाही, पंक्चर होत नाही. त्यामुळे जेवढी रिम साईज जी आहे ती लहान, अलॉय व्हील साईज लहान, तेवढं कम्फर्ट देखील आतमध्ये जास्त आणि टायर पंक्चर होण्याच्या गोष्टी देखील फार जास्त कमी होतात. त्यामुळे कधीही एखादी गाडी घेत असताना हा टायरचा भाग जो आहे तो मोठा असायला हवा. ही रिम साईज जी आहे ती लहान असली तरी चालेल. जसं तुम्ही पहा इनोवा क्रिस्टा, टायर साईज जी आहे ती छोटी आहे म्हणून कम्फर्ट किती एकदम हाय लेवलचं आहे आणि त्यासोबत ही वॉल साईज देखील मोठी लागते. आणि प्लस दुसरी गोष्ट, जर तुम्ही मोठी रिम घ्याल, आता ही 15 इंचचा टायर आहे, जर ह्याच गाडीला जर मी 16 इंचचा लावला आणि ह्या टायरची किंमत समजा की 5,000 रुपये आहे, परंतु जर 16 इंचीची टायर लावले तर लगेच ह्या टायरची किंमत जी आहे ती 6,500 रुपये होते, जागेवरती 1,500 रुपये वाढतात. पण तिकडे तुमचे पैसे वाढतात, पंक्चर होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे जे ते ह्या गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, की मोठी रिम साईज घेऊन
उपयोग नाही, ते दिसायला चांगलं आहे परंतु लॉंग लास्टिंग अजिबात नाही. रिम जर तुटली, एखादी रिम तुटली, सिंगल काही ते आपल्याला देत नाहीत, सगळ्या चारी जे आहेत ते विकत घ्याव्या लागतात आणि हे फार जास्त महाग येते. 10-12 हजाराची एक रिम येते, अलॉय व्हील येतो. आणि आता पुढचा आणि सगळ्यांचा आवडता फीचर आहे भारतीयांचा, जो की युजलेस आहे, त्याचा काहीच फायदा नाही आपल्या भारतामध्ये, तो आहे सनरूफ. एकदा दोनदा माणसं वापरतात, त्यानंतर त्याला बघतही नाहीत आणि त्याच्यामुळे किती मेंटेनन्स कॉस्ट वाढतो तुम्हाला सांगतो. एक गोष्ट म्हणजे प्रत्येक सर्व्हिसिंगमध्ये त्याचे तुम्हाला सर्व्हिसिंग करावी लागते. त्याच्यामुळे जर त्याची नीट काळजी घेतली नाही सनरूफची तर लिकेजेसचे चान्सेस वाढतात. दरवेळेला त्याचा रबर चेंज करा, तिथे ग्रीसिंग करा, सर्व्हिस कॉस्ट दर ह्याच्यामध्ये तुमचे 2 ते 2.5 हजार फक्त सनरूफचेच वाढतात आणि त्याचा काही उपयोगी नाही आहे. उगाच इथे ग्लास येते, गाडीच्या मजबूतीमध्ये, वरच्या मजबूतीमध्ये फरक येतो. काही लोकांचे तर सनरूफ जे आहेत ते चालता चालता देखील फुटतात. समोरच्या गाडीतून एखादा खडा उडला, जोरदार इकडे लागला तर तो लगेचच तडकतो आणि एक्स्ट्रा पैसे खूप जास्त खर्च करावे लागतात. 2-3 वेळा आपण त्यातून बाहेर, आता माझ्याजवळ 4 गाड्या आहेत, 4 एका पण गाडीमध्ये नाही आहेत. एक पंच गाडी आहे, त्याच्यामध्येच सनरूफ आहे, माझ्या मावशीने घेतलेली होती, लहान पोरगी आहे तिच्या घरी म्हणून, परंतु ती देखील 2-3 वेळा त्यातून बाहेर पडली आणि त्यानंतर जे आहे ते अजिबात वापरलीच नाही. आणि इवन त्या सनरूफमधून चालत्या गाडीतून बाहेर पडणे पूर्णतः भारतामध्ये इल्लीगल आहे. त्याची तुम्हाला 2 ते 3 हजार फाईन बसू शकतो. त्यामुळे सनरूफ गाडीमध्ये असलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे. युजलेस आहे, त्याच्यामुळे उगाच गरमी वाढते गाडीमध्ये आणि तुमचा मेंटेनन्स कॉस्ट वाढतो. भारतीय कंडिशनसाठी सनरूफ हा काहीच कामाचा नाही आहे, अजिबात कामाचं नाही आहे. कंपनी आपली देते, कॉस्टिंग वाढवताना देते, रिपेरिंगचे पैसे, मेंटेनन्सचे पैसे, काच फुटली का त्याचे पैसे कंपनी आपल्याकडनं काढत असते. कंपनीला तो जास्त फायदा आहे पण आपल्यासाठी काहीच फायद्याचं नाही. त्यामुळे विचार करूनच जे आहे ते गोष्टी घेत जा. तुम्हाला बाहेर निघायचं आहे, निसर्गाचा ओघ घ्यायचा, तर ह्या विंडोज आहेत ना कितीतरी, अजून घ्यायचे तर गाडीतून बाहेर पडा आणि वरती आभाळामध्ये पहा. ड्रायव्हिंग करत असताना आपण किती एवढा त्याचा आस्वाद घेत असतो. हा जो सनरूफ हा फीचर आहे हा अतिशय युजलेस फीचर आहे आणि खूप जास्त त्याच्यामध्ये पैसे खर्च होतात. आपले एक्स्ट्रा पैसे देखील द्यावे लागतात, 70-80 हजार रुपये, परत मग मेंटेनन्स, या सगळ्या गोष्टी असतात. आणि मित्रांनो, दुसरा जी गोष्ट आहे ती म्हणजे दिसायला तर फार छान वाटते, त्याच्याने गाडीचा लुक उठून येतो आणि फार छान वाटते गाडी ती पाहण्यासाठी. जे येतात ते म्हणजे हे रिअल टेल लाईट आहे. त्याच्यामध्ये LED लाईट्स जे येतात असे वेगवेगळ्या आकारांचे, अशी स्ट्रीप आता कंपनी द्यायला लागलेली आहे. परत ह्याच्यामध्ये देखील असे वेगवेगळे आकार असतात, परंतु LED लाईट्स असतात, बल्ब नसतात. आधी बल्ब यायचे, ही माझी जुनी गाडी आहे, त्याच्यामध्ये बल्ब आहे, बल्ब पेटतात आणि त्याच्याने जे ते रेड सिग्नल इंडिकेटर हे मिळतात. जर मागून मला कोणी येऊन ठोकलं आणि माझी ही लाईट जी आहे ती डॅमेज झाली तर मी ही कितीमध्ये चेंज करू शकतो? जास्तीत जास्त 1,500 ते 2,000 मध्ये ही लाईट चेंज होईल, कारण की यातला बल्ब वेगळा आहे, बल्ब असा बाहेर निघतो आणि ही वरची फक्त बॉडी आहे आणि आतमध्ये बल्ब आहे 50-60 रुपयाचा. ह्याच्यामध्ये देखील आतमध्ये 50-60 रुपयाचा बल्ब आहे आणि ही वरची जी बॉडी आहे ती मला 1,500-2,000ला मिळेल. जेन्युइन घ्यायला गेलं तर जास्तीत जास्त 2,500 रुपये, मारुती सुझुकीची बाहेरचे घ्यायला गेलं तर 1,000 रुपयामध्येच काम होऊन जाईल, तर एवढ्याला मिळेल. परंतु जर ह्याच्यामध्ये LED लाईट असेल आणि ती जर कोणी हिट केली तर जागेवरती माझे 20 ते 25 हजार रुपये गेले जागेवरती, कारण की त्याच्यामध्ये काही बल्ब नाही आहेत, ती LED लाईटच असते पूर्ण, ती रिपेअर होत नाही, ती आपल्याला पूर्णच रिप्लेस करावी लागते. मग ती ओरिजिनलच घ्यावी लागते, शोरूममधूनच घ्यावी लागते, सर्व्हिस सेंटरमधून ऑथराईज. मग त्याचे जे आहे ते पैसे 15,000 पासून 25,000, तर काही गाड्यांचे आहेत ते 50-50 हजार देखील आहेत. सफारी, हॅरियर, स्कॉर्पिओ ह्यांचे लाईट्स. आणि ही जी लाईट आहे तिची देखील व्हॅल्यू खूप जास्त आहे. जर आपण ओरिजिनल घेतली तर, बाहेरून घेतली तर कॉस्टिंग जी आहे ती कमी येते, परंतु कॉस्टिंग ही ह्या लाईट्सपेक्षा जास्तच असते. आता ह्या लाईट देखील विजिबल आहेत, ह्या लाईटनी देखील त्याचा इंडिकेट होतं जे LED लाईटनी होतं, परंतु कंपनीने जे ते LED लाईट्स द्यायला सुरुवात केलेली आहे. का तर हिट झालं, काय झालं तर त्या लाईट्स आपल्याला विकून जाते, जास्त पैसे आपल्याकडनं काढता येतील. दिसायला मात्र छान दिसतात, परंतु कॉस्टिंग त्याची बरीचशी वाढते जर आपण ते रिपेअर करायला गेलो तर. काहीच झालं नाही तर वेल आहे एकदम, परंतु जर खराब झाली, वॉरंटीमध्ये गाडी नाही आहे, तर अशा वेळेला देखील तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायचे. ह्याच्यात जर बल्ब खराब झाला, 50 रुपये टाका, 50 रुपयाचा बल्ब टाका, काम झालं. मेकॅनिक जो आहे तो बदलायचे 50-100 रुपये घेतो, किंवा तुम्ही देखील तो बल्ब चेंज करू शकता. परंतु LED लाईट सोबत तसं अजिबात नाही आहे. तर मित्रांनो, ह्या काही गोष्टी होत्या ज्या खूप एक्स्ट्रा आहेत आणि ज्याचे पैसे आपण एक्स्ट्रा नाही भरायला पाहिजे, ह्याच्याजवळ लक्ष ठेवायला पाहिजे. आणि हे फीचर जे ते आपल्याला लुटण्यासाठी आहेत. तुम्हाला असे गाडीतले कुठले फीचर्स वाटतात जे की युजलेस आहेत, उगच कंपनी ते गाडीमध्ये देते आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा कॉस्टिंग वाढवते आणि त्याचे पैसे आपल्याला उगचच भरावे लागतात आणि त्याचा काही एक फायदा नाही आहे आपल्यासाठी, फक्त त्याचा फायदा कंपनीसाठीच आहे. असं तुम्हाला कुठले फीचर्स वाटतात गाडीमधले, एखादी गोष्ट वाटते ती खाली कमेंट करून नक्की सांगा. त्याच्याने जे आहे ते आपल्या दुसऱ्या लोकांना मदत होईल. त्याच्यावरती देखील मी व्हिडिओ बनवेल. जर व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, शेअर करा
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.